हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही गेलो होतो रानामध्ये. आज सॅटर्डे होता. आज सगळ्यांना सुट्टी होतं आणि पोरांना पण स्कूलला सुट्टी होती. मग सगळ्यांनी आम्ही ठरवलं की आज जाऊन रानामध्ये जेवायचं. मग काय निघालो आम्ही. आमचा छोटासा कार होता आणि त्यामध्ये मी, माझी जाऊ, सासू आणि माझे मिस्टर आणि आपले सगळे पोरं सगळे मिळून आम्ही निघालो होतो. हे आहे, आम्ही राहतो हडपसर. इथे ना हडपसरमध्ये इथे खूप सारे मॉल आहेत आणि साड्यांचा खूप मोठे शॉप आहेत. मग नंतर आम्ही निघालो होतो एका प्लेसला. तिथे खूप अशी छान जागा होती. तिथे खूप सगळं ग्रीनरी होती आणि खूप डोंगर सारे होते तिथे. आणि आमचे पोरं तिथल्या वातावरण बघून खूप एन्जॉय करायला लागले. त्यांना सकाळी तर लवकरच निघालो होतो. त्यांना तर भूक लागली होती, तरी ते सगळं विसरून खेळाच्या नादामध्ये होते. सगळे पोरं खूप मस्त एन्जॉय केले आणि खूप सारे खेळले. नंतर आम्ही पण थोडे व्हिडिओ वगैरे काढलो, व्हिडिओ शूट केलो आणि आमच्या पोरांसोबत खेळलो. नंतर आम्ही ठरवलं की आता जेवायचा. मग सगळ्यांना भरपूर भूक लागलेली होती आणि सगळेजण आम्ही जेवायला बसत होतो. तोपर्यंत आम्ही सगळे पोरं वगैरे खेळत होतो. त्यांना घेऊन आम्ही पण फिरायला लागलो होतो. तोपर्यंत माझी सासू ना सगळ्यांना जेवण लावत होती जेवणासाठी. मग सगळे टिफिन वगैरे घेऊन बसलेलो आम्ही. घरूनच सगळे स्वयंपाक मस्तपैकी बनवून घेऊन गेलेलो, कारण शेतामध्ये जायचं सगळ्यांना खूप अशी इच्छा होती. आम्ही तेव्हा आधी जायचो शाळेला असताना ना. शाळेमध्ये आम्ही शाळेकडून वनभोजन म्हणून असे असायचं. मग वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा अशी वनभोजनाला घेऊन जायचे. मग सगळ्या मैत्रिणींना वगैरे एवढी खुशी वाटायची ना की खूप चांगलं वाटायचं तसं शेतामध्ये जाऊन जेवायला. आणि आता आम्ही तरी शेतामध्ये जाऊ शकत नाही. आम्ही तर राहतो पुण्यामध्ये. मग पोरांना पण अशी खेळायला वगैरे छान वाटेल असे मोकळ्या जागी जाऊन म्हणून आम्ही गेलो होतो. मग काय सगळे जेवण करायला बसलो. नंतर सगळ्यांना तरी भरपूर भूक लागली होती. मग नंतर सगळे टिफिन वगैरे लावून बसलो. पोरांना वगैरे बोलवत होतो जेवण्यासाठी, पण ते पोरं काय खेळण्यामध्येच मग्न होते. मग नंतर सगळ्यांना बोलवून आम्ही जेवायला बसलो. मग भरपूर जेवण केलं सगळ्यांनी. शेतामध्ये जास्तच जेवण जातं. मग आम्ही जाऊन तिथे मस्तपैकी जेवलेलो. पोरं वगैरे खेळत होते, ते पण जेवले भरपूर. घरी असताना कसं हाताने चारावं लागत होतं, तेव्हा भूक लागली होती शेतामध्ये त्यांना, तरी भरपूर स्वतः हाताने ते जेवण करत होते. मग नंतर आम्ही थोडं एन्जॉय केलं आणि नंतर फोटोशूट वगैरे केलं. आधी भरपूर मस्त जेवण केलं आणि थोडा वेळ तिथेच निवांत बसलो. मग आमचे पोरं तरी मस्ती करतच होते. तर नंतर ते पण थोडे थकले आणि थोड्या वेळ ते पण झोपले. आमच्या इथं आम्ही सगळे घेऊन गेलो होतो घरून चटई वगैरे अंतरायला. मग काय अजून जेवण चालू होतं सगळ्यांचं. तसे मग सगळे ताट लावून रेडी होते. तोपर्यंत सगळे खेळून सुस्त होऊन जेवायला आले. मग सगळ्यांनी जेवण केलं. घरून आम्ही पोरांसाठी पालकपुरी, राईस, दही आणि वरण, भाजी वगैरे सगळं घेऊन गेलो होतो. मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. हा आहे शिवांश, माझा मुलगा. आणि नंतर आम्ही पोरांना पण चारू घातलं. मग नंतर आम्ही पण सगळ्यांनी जेवलं. मग सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर एवढं सगळं छान वातावरण होतं ना, इथं सगळे डोंगर तरी होते आणि पाणी पण थोडं पाऊस आल्यामुळं ना पाणी पण साचलेलं होतं थोडं, आणि त्यामध्ये पोरं खूप मस्त एन्जॉय करत होते. मग नंतर आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलो आणि थोडा वेळ तिथंच खेळायला लागलो होतो आणि थोडा फोटोशूट केला. स्मॉल रील्स बनवले आणि थोडं शॉर्ट व्हिडिओज बनवले. मग नंतर थोडा वेळ बसून 4च्या नंतर आम्ही असं वातावरण झालं होतं थोडं की पाऊस येईल असं वातावरण झालं होतं. मग आम्ही सगळे जेवण वगैरे करून मग घरी निघालो. मग घरी निघायला आम्हाला 4-4:30 वाजले होते. मग सगळ्यांनी जेवण केलं. मग आम्ही घरी जाण्यासाठी तयार झालेलो. हे बघा, आम्ही मस्तपैकी जेवण करायला लागलो. नंतर सगळ्यांचं जेवण झालं. सगळं भरपूर लोणचं, कांदा वगैरे सगळं घरून आणलं होतं आम्ही. मग असं सगळं
खायला वगैरे असताना चवीला मग जेवण तरी जास्तच जाणार. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. हे पोरं मस्ती करत होते. इथं थोडं पाणी होतं तर सारखं दगड फेकायचं, पाण्यामध्ये जायचं, असं मस्ती करत होते पोरं. घरी असताना थोडं दुपारी झोपायचे पोरं. तिथे गेल्यानंतर झोपतच नव्हते. एवढं सगळं नवीन वातावरण बघून खेळतच होते. मग नंतर सगळे पोरं खेळून थकून थोडा वेळ तिथे बसले.